स्वामी समर्थ म्हणतात, माणसा तू मला शोधतोस मंदिरात, पण मी तुझ्या सहनशक्तीत आहे. तू मला शोधतोस चमत्कारात, पण मी तुझ्या शांततेत आहे. कारण खरं सांगायचं तर आज माणूस देवाला दोष देतो, पण स्वतःकडे पाहत नाही. आयुष्यात दुःख आलं की लगेच म्हणतो स्वामी मला विसरले. पण स्वामी कधीच कोणाला विसरत नाहीत, फक्त आपण त्यांच्या संकेतांकडे डोळे बंद करतो. तू कधी विचार केलाय का की तुला त्रास येतोय तो शिक्षा म्हणून नाही, तर शहाणपण देण्यासाठी? कारण प्रत्येक वेदना ही एक धडा आहे, प्रत्येक अडचण ही एक दिशा आहे. पण माणूस घाई करतो, धीर धरत नाही आणि मग देवावर राग काढतो. स्वामी समर्थ सांगतात की ज्याला वेळेची किंमत कळते तो कधीही तक्रार करत नाही, कारण त्याला माहीत असतं की माझा वेळही येणार आहे. पण आजच्या जगात माणूस लगेच परिणाम पाहू इच्छितो. मेहनत आज करायची आणि फळ उद्याच हवं असतं. पण स्वामींच्या दरबारात घाईला स्थान नाही. तिथे फक्त श्रद्धा चालते, संयम चालतो आणि अंतःकरणाची शुद्धता चालते. तू किती वेळा देवाला विचारलंयस, मी इतकं का सहन करतोय? पण कधी विचारलं का, या सहनशक्तीतून मी काय शिकतोय? कारण स्वामी जेव्हा माणसाला खाली बसवतात तेव्हा त्याला मोडण्यासाठी नाही, तर मजबूत करण्यासाठी. आयुष्यात काही गोष्टी तुटतात, नाती तुटतात, स्वप्न तुटतात, विश्वास तुटतो. पण स्वामींचा हात कधीच सुटत नाही. फक्त आपल्याला तो जाणवत नाही, कारण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण श्रद्धेने पाहत नाही. स्वामी म्हणतात की ज्याला मी जवळ घेतो त्याला आधी एकटं करतो. कारण गर्दीत माणूस स्वतःला ओळखत नाही आणि एकटेपणातच आत्मा बोलतो. आज तुझ्या शांततेला घाबरतोस, तीच शांतता उद्या तुला उत्तर देणार आहे. म्हणून स्वामी सांगतात की दुःख आलं तरी घाबरू नकोस, कारण प्रत्येक अंधारामागे प्रकाश ठरलेलाच असतो. फक्त वेळ लागतो, आणि जो वेळेला शरण जातो तोच देवाच्या जवळ जातो. स्वामींची भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर प्रत्येक परिस्थितीत ही स्वामींची इच्छा असं मानणं. जेव्हा अपयश येतं तेव्हा देव आठवणं सोपं असतं, पण जेव्हा यश येतं तेव्हा नम्र राहणं कठीण असतं. आणि स्वामी समर्थ नम्र माणसालाच खऱ्या अर्थाने उचलून धरतात. म्हणून आज जर तुझ्या आयुष्यात उत्तर मिळत नसेल तर समज की स्वामी तुला घडवत आहेत. आज जर मार्ग बंद वाटत असेल तर समज की स्वामी तुला वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. आणि आज जर तू थकला असशील तर एवढंच लक्षात ठेव, स्वामी कधीच उशिरा येत नाहीत. ते येतात तेव्हा योग्य वेळ असते, योग्य कारण असतं आणि योग्य परिवर्तन घडवण्यासाठीच असतं. त्यामुळे माणसा धीर धर, श्रद्धा सोडू नकोस. कारण ज्याच्या ओठांवर स्वामी समर्थांचं नाव आहे त्याच्या आयुष्यात स्वामी कधीच शांत बसत नाहीत. श्री स्वामी समर्थ.